1990 आधी जन्मलेल्या लोकांच्या सगळ्या योजना बंद होणार. जे लोक 1990 आधी जन्मलेले आहेत त्यांच्यासाठी सरकारने केले 4 नवीन नियम लागू. आता इथून पुढे हे 4 कागदपत्र नसतील तर 90च्या आधी जन्मलेल्यांच्या सगळ्या सुविधा बंद करण्यात येणार. एवढंच नाही, तुमच्या स्वतःच्या बँक खात्यातले हक्काचे पैसे तुम्हाला काढता येणार नाहीत. तुमचं रेशन कार्ड चालू असेल तर त्या रेशन कार्डावर मिळणारे धान्यही बंद होईल. इतकंच काय, तर तुमच्या घराचा वीज पुरवठा म्हणजेच लाईट देखील कापली जाईल. तुमच्याकडे पैसे असूनही कुणी तुम्हाला गॅस सिलेंडर देणार नाही. सरकारची कोणतीही नवी योजना आणि कुठल्याही मदतीचा फायदा तुम्हाला घेता येणारच नाही. हो, हे पूर्णपणे सत्य आहे. सरकारने आज रात्रीपासूनच हे नियम आता लागू केलेले आहेत. जर तुम्ही 1990ला जन्मलेले असाल तर तुमच्यासाठी सरकारने फक्त 4 ते 5 दिवसांचा अवधी दिलाय. या 5 दिवसांत हे 4 कागदपत्र काढून घ्यायला सांगितले आहे. त्यामुळे तुम्ही या गोष्टीला अजिबात हलक्यात घेऊ नका. कारण की जर तुम्ही दुर्लक्ष केलं आणि पुढच्या 5 दिवसांमध्ये तुमच्याकडे 4 कागदपत्र नसतील तर तुमच्या स्वतःच्या बँक खात्यातून तुम्हाला पैसे काढता येणार नाहीत. तुमच्या घरची लाईट कापून घेतली जाईल, पाण्याचा नळ बंद होईल, गॅसवाला सिलेंडर देणार नाही आणि एवढंच नाही तर तुमचं घर देखील पाडलं जाऊ शकतं. आता तुम्हाला वाटेल की असं कसं शक्य आहे, पण हे वर्ष जनगणनेचं आहे आणि जनगणनेच्या अनुषंगाने हे महत्त्वाचे नियम आता लागू केलेले आहेत. प्रत्येक भागात आता जनगणना सुरू झालेली आहे आणि या जनगणनेच्या अनुषंगाने ही 4 कागदपत्र आता काढून ठेवायला लावलेली आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची सूचना देण्यात आली 1990च्या पूर्वी जन्मलेल्या नागरिकांसाठी. त्यांना ही 4 कागदपत्र जवळ ठेवणं अत्यंत सक्तीचं केलं आहे. ही कागदपत्र नसतील तर तुम्हाला या देशात राहणंही मुश्किल होईल, कारण तुमचं नागरिकत्वच सिद्ध होणार नाही. परिणामी कोणत्याही योजनेचा किंवा सरकारी सुविधेचा फायदा तुम्हाला घेता येणार नाही. तुम्ही जर शेतकरी असाल आणि PM किसान किंवा नमो शेतकरी योजनेचे पैसे खात्यात येत असतील, तुम्ही महिला असाल आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल, किंवा तुम्ही सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले पेन्शनधारक असाल, तरीही तुम्हाला यापुढील 1ही रुपया मिळणार नाही. इतकंच कशाला, अगदी पैसे मोजून मिळणाऱ्या सेवा जसे गॅस, वीज या गोष्टीही तुमच्यासाठी कायमच्या बंद होतील. सरकारने या कामासाठी अतिशय कमी वेळ दिलाय, त्यामुळे ही 4 कागदपत्र तुमच्या हातात असणं अत्यंत आवश्यक आहे. आता यातील 2 कागदपत्र बहुतेकांकडे असतातच, ती फक्त वेळेत अपडेट करायची आहेत. पण उरलेली 2 कागदपत्र तुम्हाला तातडीने नवीन काढावी लागणार आहेत. मग या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया कोणती आहेत ती 4 कागदपत्र, ही कागदपत्र नेमकी कुठून मिळणार आणि ती कुठे नेऊन जमा करायची, याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत मिळेल. नीट ध्यानात घ्या. 31 मार्च संपून जेव्हा एप्रिल महिना सुरू होतो तेव्हा देशातले सर्व आर्थिक नियम बदलतात हे तुम्हाला ठाऊकच आहे. आणि विशेषतः आता 1990च्या पूर्वी जन्मलेल्या लोकांसाठी हा नवा कडक नियम लागू झालाय, ज्यानुसार 4 कागदपत्र अनिवार्य आहेत. ही 4 कागदपत्र जवळ नसतील तर भारतात सन्मानाने जगणं कठीण होईल. म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती सविस्तरपणे पाहतोय. सगळ्यात आधी वेळ न घालवता आपण त्या 4 कागदपत्रांची यादी पाहूया. ही कागदपत्र नेमकी कुठून काढायची, कशी मिळवायची आणि कुठे सबमिट करायची याची A to Z माहिती मी तुम्हाला देणार आहे. जर तुमची किंवा तुमच्या घरातील ज्येष्ठ मंडळींची जन्मतारीख 1990च्या आधीची असेल तर ही माहिती चुकूनही स्किप करू नका. सावधान! जर तुमचा जन्म 1990 सालाआधी झालेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या जीवनातील सर्वात निर्णायक व्हिडिओ ठरणार आहे. आज रात्रीपासून तुमची झोप उडू शकते, कारण एक अशी खळबळजनक बातमी आलीये जी थेट तुमच्या अस्तित्वावर आणि हक्कांवर गदा आणणारी आहे. 1990च्या आधी जन्मलेल्या लोकांसाठी 4 आवश्यक कागदपत्रे. आता ती कागदपत्र म्हणजे काही नेहमीची आधार कार्ड किंवा पॅन कार्ड नाहीत. पूर्वी कसं व्हायचं, आधार आणि पॅन कार्ड दाखवलं की काम व्हायचं. पण आता तसं चालणार नाही. आता ही विशिष्ट 4 कागदपत्र असल्याशिवाय तुमचं एकही काम होणार नाही. आता ही कागदपत्र तुम्हाला कशासाठी हवीत, तर सर्व सरकारी लाभांसाठी लागणार आहेत. देशात नवीन जनगणना सुरू झालीये आणि त्यात जर तुमच्याकडे ही कागदपत्र नसतील तर तुम्हाला भारतीय नागरिक म्हणून राहता येणार नाही. मग कोणती आहेत ती 4 कागदपत्र आणि ती लगेच कुठून मिळवायची याची माहिती घेऊया. पूर्ण देशामध्ये 1990च्या आधी जन्मलेल्या लोकांसाठी ही एक आणीबाणीची सूचना आहे. त्यांना 4 कागदपत्र काढायला लावली आहेत. 1990 पूर्वी जन्मलेल्या म्हणजे ज्यांचं वय आज 35 वर्षांच्या पुढे आहे त्यांच्या कागदपत्रांची आता अगदी बारकाईने तपासणी होणार आहे.
सरकारने आता स्पष्ट केलंय की फक्त आधार कार्ड हे तुमच्या जन्मदिनाचा किंवा नागरिकत्वाचा पक्का पुरावा मानला जाणार नाही. जर तुमच्याकडे ही आवश्यक कागदपत्र नसतील तर फक्त तुमचा मतदानाचा हक्कच जाणार नाही, तर लाडकी बहीणसारख्या योजना, एसटी बसमधील सवलती आणि तुमची पेन्शन सुद्धा त्वरित बंद होऊ शकते. बँक खात्यांचं KYC, घरगुती गॅस सबसिडी आणि नवीन वीज मीटर घेण्यासाठी आता 1990 पूर्वीच्या अस्तित्वाचा ठोस पुरावा मागितला जाणार आहे. तसेच सध्या जे घरांचे आणि शेतजमिनींचे सर्वे सुरू आहेत, त्यात वारसा हक्क सिद्ध करण्यासाठी जुन्या कागदपत्रांची प्रचंड गरज लागणार आहे. अन्यथा तुमची मालमत्ता सरकारी रेकॉर्डमध्ये वादग्रस्त ठरू शकते. ज्यांच्याकडे स्वतःचा जन्मदाखला उपलब्ध नाही, त्यांनी शाळेचा निर्गम उतारा यासारखे कायदेशीर पर्याय तातडीने मिळवणे गरजेचे आहे. कुणाही दलालांच्या खोट्या आश्वासनांना बळी न पडता आपली नागरिक म्हणून ओळख शाबूत ठेवण्यासाठी ही महत्त्वाची कागदपत्र आजच गोळा करा. कारण ही केवळ कागद नसून तुमच्या भविष्यातील कायदेशीर संरक्षणाची ती खरी गुरुकिल्ली आहे. आता जरा डोळे आणि कान उघडे ठेवून ही माहिती नीट ऐका. आता जरा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मी जे सांगतोय ते अतिशय नीट समजून घ्या. विशेषतः ज्यांचा जन्म 1990च्या दशकापूर्वी झाला आहे, त्यांच्यासाठी काही ठराविक कागदपत्रे केवळ कागदाचे तुकडे नसून ते त्यांच्या अस्तित्वाचा आणि हक्काचा सर्वात मोठा आधार आहेत. ही कागदपत्रे जर तुमच्याकडे सुस्थितीत असतील तर भविष्यात येणाऱ्या कोणत्याही प्रशासकीय अडचणींना तुम्हाला घाबरण्याची अजिबात गरज उरणार नाही. तुमच्याकडे सर्वात आधी असणे गरजेचे आहे ते म्हणजे तुमचा शाळा सोडल्याचा दाखला. ज्या काळात जन्म नोंदणीची प्रक्रिया आजच्यासारखी डिजिटल किंवा सक्तीची नव्हती, त्या काळात शाळेचा दाखला हाच तुमच्या जन्माचा आणि वयाचा सर्वात विश्वसनीय पुरावा मानला जातो. समजा तुम्ही कधी शाळेत गेला नसाल तर तुमच्या गावातील प्राथमिक शाळेत जाऊन तिथल्या जुन्या दप्तराची किंवा जनरल रजिस्टरची तपासणी करा. तिथे असलेली तुमच्या नावाची नोंद ही कायदेशीररित्या जन्मदाखल्या इतकीच प्रभावी ठरते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ आजच्या आधुनिक आधार कार्डावर विसंबून राहू नका. तुमच्याकडे 1990च्या आधीचे जुने रेशन कार्ड असणे किंवा त्या काळातील वडिलांच्या नावावर असलेला कोणताही सरकारी पत्रव्यवहार असणे खूप मोलाचे आहे. ज्या कागदपत्रावर तुमच्या जुन्या पत्त्याची नोंद आहे ते तुमच्या अधिवासाचा म्हणजेच तुम्ही इथले जुने रहिवासी असल्याचा एक भक्कम पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. त्याचप्रमाणे जर तुमच्या कुटुंबाची वडिलोपार्जित जमीन असेल तर जुन्या 7/12 उतार्याची प्रत काढून ठेवा. त्यावर तुमच्या वडिलांचे किंवा आजोबांचे नाव असणे अत्यंत आवश्यक आहे. जर अद्याप तुमचे नाव वारस म्हणून तिथे चढवले गेले नसेल तर उशीर न करता तहसील कार्यालयातून वारस तपासाची प्रक्रिया पूर्ण करून घ्या. हा उतारा केवळ मालमत्तेचा हक्कच नव्हे तर तुमच्या नागरिकत्वाचा एक मोठा आधारस्तंभ ठरणार आहे. यासोबतच जर तुमच्याकडे जुन्या काळातील निवडणूक ओळखपत्र असेल तर ते अत्यंत जपून ठेवा, कारण ती तुमची ओळख पटवून देणारी महत्त्वाची शिदोरी आहे. समजा अशी जुनी ओळखपत्रे उपलब्ध नसतील तर एखाद्या राजपत्रित अधिकाऱ्याकडून आपली ओळख प्रमाणित करून घेणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. आता प्रश्न असा पडतो की ही सर्व कागदपत्रे नेमकी कुठे द्यायची आहेत? तर सध्या तरी तुम्हाला ती कुठेही जमा करायची सक्ती नाही. परंतु भविष्यात जेव्हा जनगणनेची प्रक्रिया सुरू होईल किंवा तुम्ही पेन्शन आणि विम्यासारख्या महत्त्वाच्या कामांचे नूतनीकरण करायला जाल, तेव्हा ही कागदपत्रे तुमच्या डिजिटल ओळखीशी जोडली जातील. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून आपल्या जवळच्या सेतू केंद्रात किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आपली माहिती एकदा पडताळून आणि अद्ययावत करून ठेवणे कधीही हिताचे ठरेल. ही पूर्वतयारी तुम्हाला भविष्यातील धावपळीपासून नक्कीच वाचवेल. मित्रांनो, आता तुम्ही ही सगळी धक्कादायक माहिती ऐकलीच असेल, पण आता शांत बसून चालणार नाही, कारण वेळ खूप कमी आहे. हा व्हिडिओ इथेच सोडून जाऊ नका, कारण आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की ही 4 कागदपत्रं नेमकी कशी मिळवायची आणि ती अपडेट करण्याची प्रक्रिया काय आहे, जेणेकरून तुमच्यावर भविष्यात कोणतीही कायदेशीर अडचण येणार नाही. सर्वात आधी तुमचं आधार कार्ड हातात घ्या आणि त्यावर तुमची जन्मतारीख पूर्ण आहे की नाही हे तपासा. जर फक्त जन्माचं वर्ष असेल तर तातडीने जवळच्या आधार केंद्रात जाऊन तिथे आपला शाळा सोडल्याचा दाखला जोडा आणि पूर्ण जन्मतारीख अपडेट करून घ्या. दुसरी महत्त्वाची पायरी म्हणजे तुमच्या घरातील जुन्या कागदपत्रांचा जो काही साठा असेल तो आजच बाहेर काढा. त्यात 1990 पूर्वीचे एखादं तरी रेशन कार्ड किंवा तुमच्या वडिलांच्या नावाचा एखादी सरकारी टॅक्स भरल्याची पावती आहे का ते पहा. जर तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर घाबरण्याचं कारण नाही. तुम्ही ज्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलं होतं त्या शाळेत आजही जनरल रजिस्टरमध्ये तुमची नोंद सुरक्षित असते. तिथे जाऊन मुख्याध्यापकांना एक विनंती अर्ज द्या आणि तुमच्या नावासमोर असलेली जन्मतारीख आणि जातीची नोंद असलेला निर्गम उतारा मागून घ्या. हा उतारा कायदेशीररित्या
सर्व सरकारी कामांसाठी ग्राह्य धरला जातो. यानंतरची तिसरी महत्त्वाची स्टेप म्हणजे तुमचे डिजिटल लॉकर किंवा ई सेवा केंद्र. आजकाल सरकारने आपले सरकारी या पोर्टलवर अनेक जुने रेकॉर्ड्स डिजिटल केले आहे. तिथे जाऊन तुमचं जुनं नागरिकत्व सिद्ध करणारी कागदपत्र शोधण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही शेतकरी असाल तर तलाठ्याकडे जाऊन आपलं 7/12वर वारस नोंद झाली आहे की नाही याची खात्री करा, कारण जमिनीचा जुना पुरावा हा तुमच्या इथल्या वास्तव्याचा सर्वात मोठा पुरावा मानला जातो. शेवटी ही सगळी कागदपत्र गोळा झाल्यावर त्यांची एक फाईल बनवा आणि प्रत्येक कागदाची एक झेरॉक्स प्रत काढून ती अटेस्ट करून ठेवा. ही माहिती तुम्हाला आज साधी वाटत असेल, पण जेव्हा जनगणना अधिकारी तुमच्या दारात येतील तेव्हा हीच कागदपत्र तुमची ढाल बनतील. तुम्हाला या प्रक्रियेत काही अडचण येत असेल किंवा एखादं कागदपत्र मिळत नसेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुमची समस्या नक्की मांडा. आम्ही प्रत्येक कमेंट वाचून तुम्हाला कायदेशीर मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करू. हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक नातेवाईकाला आणि मित्राला शेअर करा ज्यांचा जन्म 1990च्या आधीचा आहे, कारण तुमची शेअर केलेली लिंक कोणाचं तरी बँक खातं किंवा रेशन बंद होण्यापासून वाचवू शकते. तुम्ही ही कागदपत्र गोळा करायला सुरुवात केली आहे का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.